यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे भव्य नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप या कार्यक्रमाचं तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी उपराटे साहेब, त्याच पद्धतीने उद्घाटक म्हणून आमचे नवयुवक तडफदार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज भाऊजी राहंगाले, त्याच पद्धतीने सर्व ज्यांचं पुष्पगुच्छाने स्वागत झालं असं आदरणीय आम्हा दोघाही पती पत्नींना नेहमी त्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद असते असे संपूर्ण गणमान्य मंच, त्याच पद्धतीने ज्यांच्या शाळेत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे पृथ्वी पब्लिक स्कूलचे सर्व कर्मचारी, सर्व सन्माननीय राजेंद्रजी बडोले, त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचं संपूर्ण, त्याच पद्धतीने नेत्र तपासणीसाठी आलेले नागपूरचे स्वामी समर्थ नेत्रालयाची संपूर्ण टीम, तसेच आरोग्य यंत्रणेचे सर्व कर्मचारी, सर्व आज आपल्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी आलेले आमचे गणमान्य सर्व आदरणीय माता, पालक, त्याच पद्धतीने आमचे वडील आणि मंडळी। दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही सन्माननीय माजी आमदार संजयजी पुराम यांच्या वाढदिवसानिमित्ताने करत असतो। या शृंखलेला थोडा बसण्याचा हा प्रवास आहे। सर्वात महत्त्वाचा पहिला नेत्र तपासणी शिबिर आम्ही गणमाता मंदिर इथं केलेलं होतं। गणमाता मंदिरमध्ये सुरुवातीला जेव्हा महिला बाल कल्याण सभापती भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने झाले, तेव्हा असं लक्षात आलं की आपण काहीतरी समाजासाठी करावं। आमच्या साहेबांना पण तिकीट पाहिजे होती, चुनाव लढायचा होता, तर ते असं म्हटले की या वर्षीचा वाढदिवस मी असा करणार, बॅनर लावणार, पोस्टर लावणार, आपल्या कार्यकर्त्याला पार्टी देणार, परंतु माझं माहेर हे नागपूर जिल्ह्याचं आहे। मी म्हटलं साहेब एकदा जेवतील आणि विसरून जातील, परंतु आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही गडकरी साहेबांचा वाढदिवस बघितला आहे, आम्ही देवेंद्रजी फडणवीसांचा वाढदिवस बघितला आहे। माझं संपूर्ण एज्युकेशन नागपूरला झाल्यामुळे आमच्या नागपूर साईडचे नेते कसा वाढदिवस साजरा करतात हे मला माहिती होतं। साहेबांना म्हटलं की आपण बॅनर, पोस्टर किंवा पुन्हा काही करण्यापेक्षा जर तेवढेच पैसे आपण चष्मा शिबिर घेतलं आणि गरजूवंतांना चष्मा दिला आणि मोठ्या बिंदूचे जर ऑपरेशन केले तर तुमचा वाढदिवस लोक लक्षात ठेवतील। आणि साहेबांनी पण माझं ऐकलं आणि ते पहिलं शिबिर आम्ही तेव्हा घेतलं। सन्माननीय आमचे राकेशजी शर्मा तेव्हा होते आणि त्यांच्या अध्यक्षतेमध्ये तो कार्यक्रम झालेला होता। आणि काय झालं, मला वाटलं 100-200 लोक येतील, पण एवढा प्रतिसाद त्या कार्यक्रमात होता तेव्हा पहिल्यांदा आम्ही फक्त 100 चष्मे बनवले होते आणि कमीत कमी 200 लोकांचे चष्मे बाकी राहिले होते। पण मी त्यांना वादा केला होता मी तुमच्या घरापर्यंत चष्मा पोहोचवणार आणि तसंच केलं। एक 8-10 दिवस पावसाचं वातावरण असल्यामुळे चष्मे काही बनून आले नाही, तेव्हा मला राकेशजी शर्मा फोन करायचे, सविता काय झालं, तुझे चष्मे कुठे गेले? आणि मी जेव्हाही कार्यालयात यायची त्या 15 दिवसात तेव्हा मला चष्मेवाली बाई म्हणून साले कसातले लोक ओळखत होते। राकेशजी शर्मा म्हणायचे बघा हे तुमची चष्मेवाली बाई आली, तिने अजून चष्मा आणला नाही, परंतु आम्ही तेव्हापासनं जे सुरुवात केलेली आहे त्यांचा राकेशजी शर्मांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे। त्यांचे चिरंजीव सुद्धा आमदार साहेबाला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। तो परिवार आमच्या सोबत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही साले कसाची सुरुवात केली। मग जमाकुंड असेल, दरेकसा, विजयपार, कालीमाटी, तिगाव, ठाणा, देवरी तालुक्यातले कडेकसा, बोरगाव, पुराडा, डवकी अशा अनेक ठिकाणी प्रत्येक वर्षी इथे कावराबाद अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही हे चष्मा शिबिर घेतलेले आहे। मी प्रत्येक लोकांना विनंती करते की डोळे हे अतिशय महत्त्वपूर्ण आपल्या शरीराचा एक भाग आहे। डोळे नसेल तर आपण सुरक्षित राहू शकत नाही, म्हणून तुम्हाला विनंती करते आपण सगळ्यांनी आपली तपासणी करून घ्यावी। प्रत्येकाला चष्मा भेटेल, दूरचा, जवळचा, मायनस, प्लस असे 4 प्रकारचे चष्मे आपल्याला 2 तासात आपल्या तयार होतात। ज्यांचा कोणाचा क्रिटिकल असेल म्हणजे इथे बनवू शकत नसेल त्यांचा चष्मा तयार करून तुमच्या घरापर्यंत आम्ही आणून देऊ। त्याकरिताच तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या गावाचं नाव आम्ही लिहून घेतलेलं आहे। रक्तदान करिता आलेल्या आमच्या सर्व युवांना विनंती करते की आम्ही प्रत्येक वेळेस रक्तदान शिबिर याकरिता घेतो की वर्षभर जे लोक दवाखान्यात
जेव्हा कधी आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या रुग्णांना गरज असते तेव्हा त्यांना आम्ही ते रक्त उपलब्ध करून देतो. त्याकरिता ग्रामीण रुग्णालय गंगाबाई हॉस्पिटलची टीम ब्लड डोनेटसाठी आलेली आहे. आणि खूप सारे लोक, आपण एवढं पावसाचं वातावरण, शेतीची कामं असल्यानंतर आपण मोठ्या संख्येने इथं आलात, त्याबद्दल मी आमच्या माजी आमदार, माझे राजकीय मार्गदर्शक संजयजी पुराम यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आमदार साहेबांचा वाढदिवस हा माझ्यासाठी उत्सव असतो. या कार्यक्रमाची तयारी मी साधारणतः 2 महिन्यापासून करते आणि त्याचंच हे फलित की आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य भविष्यात असाच राहू द्या अशी विनंती करते. थांबते. भारत माता की जय. आज के हमारे कार्यक्रम के जिनके लिए कार्यक्रम रखा गया है, मैं हम सब अध्यक्ष या दीप प्रज्वलक ये सब छोटे हो जाते हैं जब संजय भाव का नाम आता है। सम्माननीय संजय भाव के जन्मदिन के कार्यक्रम में तथा इस भव्य शिविर के माध्यम से गौर गरीब को कैसा लाभ पहुँचे, कैसे उनको चश्मा पहुँचे, इसके लिए मैं संजय भाव का, उनका जन्मदिन तो जरूर है पर उससे बड़ी बात है कि आपने उन गरीबों का सत्कार किया, उन गरीबों को चश्मा वाटप किया। इसीलिए मैं आपका इस पूरे सालकोसा और देवरी आमगांव विधानसभा की तरफ से आपका मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ, आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। हमारे नेता सम्माननीय एडवोकेट उपराड़े जी, हमारे मार्गदर्शक सम्माननीय अंजनकर सर जी, जिला परिषद के पूर्व अध्यक्ष हमारे नेता सम्माननीय विजय भावजी शिवंकर, यहाँ उपस्थित महिला बाल कल्याण के सभापति सम्माननीय सविता ताई जी पुराम, यहाँ उपस्थित सभी जिला परिषद के सदस्य, सभी पंचायत समिति के सदस्य, सभी नगर पंचायत के सदस्य, सभी भारतीय जनता पार्टी के हमारे नेतागण, सम्माननीय सभी कार्यकर्ता, यहाँ उपस्थित सभी माता बहन, मेरे मित्र, निश्चित रूप से ये कार्यक्रम को थोड़ा सा, मतलब बहुत ज़्यादा नहीं पर थोड़ा सा हम देर हो गए और चश्मे बांटने का काम बचा है। पर मैं जानता हूँ कि इस कार्यक्रम की रूपरेखा 1-1.5 महीने से बनाई जा रही है। मैं कई बार सविता ताई को बोलता था, ताई कार्यक्रम तो बहुत दिन है, पर ऐसा कोई दिन नहीं था जहाँ पे सविता ताई ये याद न दिलाए कि भाव को आपको कार्यक्रम में आना ही है, आना ही है, आना ही है। वो जो उनके मन में जो तलमल थी कि हमको उस कार्यक्रम के माध्यम से कैसे हमारी माताओं को, बहनों को, हमारे बुजुर्गों को कैसा हम लाभ पहुंचा पाए, इसके लिए मैं सविता जी आमदार है, ये हमेशा हमारे मन में आज ही आमदार ही रहे। कई बार सुबह 6 बजे, 7 बजे, रात को 11 बजे, संजय भाव का ऐसा कोई दिन नहीं है। मैं आपको, मेरे बात का शायद आपको विश्वास ना हो, मैं आपको अपना मोबाइल अभी निकाल के दिखा दूंगा। आज तो कार्यक्रम है, इतना बड़ा कार्यक्रम है, कोई भी समाज कार्य करने वाला सोचता है आज तो मेरा खुद का ही कार्यक्रम है, पर आज के दिन भी सुबह 7 बजे संजय भाव का किसी के लिए फोन आता है कि इसका ये काम है, आपको करना पड़ेगा, करना पड़ेगा, मतलब करना पड़ेगा। और मैं आपको बताऊँ, जैसे ही फोन आता है मैं उनको एक मजाक में बोलता हूँ, बॉस का फोन आ गया। वो बोलते हैं तुझे बॉस क्यों बोलता है? मैंने उनको बताया, एक संजय भाव अपने भाषण में बताएंगे या शायद नहीं बताएंगे, क्योंकि बड़ा आदमी क्या होता है छोटी छोटी बातें बताता नहीं है। संजय भाव को एक मैंने चिट्ठी लिख के दिया हूँ और वो चिट्ठी संजय भाव की आज्ञा होंगे तो सबके सामने बताता हूँ, नहीं तो फिर चुप हो जाता हूँ, चुप पर मेरा उनसे इतना प्रेम है, मैं उनका छोटा भाई हूँ। मैंने उसमें लिखा था, उनकी बातों को काट कर बता रहा हूँ, मैंने उनको कोई आमदार लिखा नहीं, समझे? क्योंकि मेरे नजर में वो आमदार तो है ही, तब उसके आगे क्या बनेंगे?
मैंने लिखा हूं मंत्री नामदार संजय उराम। तो हमने क्या करना है, आज जन्मदिन में उनका जन्मदिन है, इसमें हमने एक प्रण भी करना है कि हमारे लिए 2013 से जो इतने कंटिन्यू रेगुलर नियमित रूप से हमारे लिए शिविर करते हैं, हमारे लिए न्याय के लिए लड़ते हैं, आने वाले में समय में ये बोलने का मुझे अधिकार भी नहीं है, पर मैं चाहूंगा कि उनकी जो हमारे मन में है वो हो, और आने वाले समय में उनके द्वारा आप सबके लिए जो सेवा कार्य है वो निरंतर चलते रहे। आने वाले समय में उनके माध्यम से और गरीब को न्याय मिलने का कार्य निरंतर चलते रहे और उनकी कीर्ति महान हो, उनका आयुष्य उज्जवल हो, मतलब स्वस्थ हो, यही मैं ईश्वर चरणी प्रार्थना करता हूँ। और उनको पुनः गोंदिया जिला परिषद की तरफ से, मेरे रांडाले परिवार की तरफ से और मेरे सभी मित्र परिवार भारतीय जनता पार्टी की तरफ से उनको उनके जन्मदिन की बहुत बहुत शुभेच्छा देते हुए अपने शब्दों को यही विराम देता हूँ। भारत माता की। माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने उपस्थित माझ्यावर प्रेम करणारे सर्व आमगाव, देवरी, सालेकसा या विधानसभेतील मायबाप हो, माझ्या माता भगिनींनो, माझ्या युवक मित्रांनो, गेल्या 7 दिवसापासून या कार्यक्रमासाठी अहोरात्र परिश्रम करणारे, मी एकाचा जर नाव घेतलं तो बाकीचे नाराज होतील, म्हणून मी कुणाचा नाही घेणार नाही, परंतु ज्यांनी अतिशय पोटतिडकीने हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। 13वा वर्ष सुरू आहे आज। सविता पुराण सांगत होते माझ्या नवऱ्याला आमदार व्हायचा आहे म्हणून कोंबडे बकरे जर तुम्ही चारत बसल्या, कोंबडे बकरे खाल्ल्या, रात्री सकाळी गायब, परंतु असा काहीतरी काम करा साहेब की जनता तुम्हाला सदैव आठवणीत ठेवेल। आणि म्हणून त्यांच्याच संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण गेल्या 13 वर्षापासून करतो आहे। आज माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत आहे, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष, एक उत्कृष्ट वकील, ज्यांच्या जिल्ह्यामध्ये नाव लौकिक आहे असे येसुलाल उपराळेजी, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी गेल्या 13 वर्षापासून, लोक दुसऱ्या दिवशी विसरते, काम झाला माझ्या समोरचा नाही म्हणा, लोक दुसऱ्या दिवशी विसरते, आमदार होण्यासाठी लाईन लागते की मला एक वेळ तर बनवायची, मी तुमच्या जिंदगीवर गुलाम राहील, पण एक वेळ बनल्यावर कोणी कुणाचा गुलाम नाही राहील। पण ज्यांनी माझ्यावर भरोसा केला, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी गेल्या 13 वर्षापासून काम करतो, असे माझे राजकीय मार्गदर्शक, ज्यांनी मला आज आशीर्वाद दिलं आणि सतत माझ्या सोबत आहेत, असे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अंजनकर सर, ज्यांच्या मार्गदर्शन मला नेहमी लागतो, ज्यांच्या नावातच विजय आहे, या जिल्ह्याच्या ज्यांनी नेतृत्व केलं असे प्राध्यापक महादेवरावजी शिवनकर यांचे चिरंजीव आदरणीय विजयभाऊ शिवनकर, ज्यांनी आपल्या सर्वांना एक मौलिक मार्गदर्शन केला, अंदरची गोष्ट सांगू नको म्हणलो तरी जबरदस्ती सांगण्याचा प्रयत्न केला, असे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष माझे लहान बंधू पंकज रांडाले, माझ्या विनंतीला मान देऊन
या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झाले गोंदिया जिल्ह्याचे आदिवासी आघाडीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य माझे लहान बंधू हनुमंत वट्टी, मंचावर उपस्थित सालेकसा चे मंडळ अध्यक्ष आदरणीय गुमानसिंगजी उपराडे, मी त्यांच्या किती कौतुक केले तरी कमी आहे. हा कार्यक्रम सालेकसामध्ये होत आहे, हा कार्यक्रम संजयपुराम आयोजित आहे, पण सर्वात जास्त जर प्रेशर जर कोणावर पडला असेल तो नंबर 1 गुमानसिंगजी उपराडे. मैं जानता हूं, मेरे को सब मालूम है, चिंता मत करो, मैं तुम्हारे साथ हूं, पूरा पार्टी आपके साथ है. आणि ज्यांना या कार्यक्रमाच्या विषयी काहीच माहित नव्हता, पण जबरदस्तीमध्ये टार्गेट रजिया फस गई गुंडों में, जबरदस्तीमध्ये या शाळेचे संचालक माझे परम मित्र आणि डॉक्टर राजेंद्र बडोले, मंचावर माझे सर्व सभापती, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती, नगर पंचायतचे अध्यक्ष सदस्य सगळे उपस्थित आहेत. मी सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. परंतु पत्रकार बंधूंना मी हात जोडून विनंती करतो, जी मी इथे बोललेला आहे तेच उद्या छापाल, नाही तर बडी गडबड होते. एडिटिंग करू 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 जो नाही बोलले तो भी टाका, कारण मी भोगलो, मी बहुत वेळ व्हायरल झालो. आता मी व्हायरल व्हायच्या तयारीत नाही आहोत. आणि त्याच्यामुळे आज माझी विनंती पत्रकार बंधूंना, माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या ठिकाणी आलात. मी वृत्तपत्र वाचत होतो, सगळीकडे आपण अतिशय ताकदीनं या कार्यक्रमाला उचलून धरले, परंतु खऱ्या अर्थानं जे गेल्या 21 वर्षापासून माझा नवरा आमदार झाला पाहिजे अशी तलवार जिच्या मनात आहे, माईक चांगला घे रे बाबा, सविता पुराम तिला विसरून चालणार नाही, संध्याकाळी जेवण देणार नाही. आणि म्हणून अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या भरोशावर आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो. निश्चितच मी सर्वप्रथम आपला सर्वांचा हृदयातून, मनातून, अंतःकरणातून अभिवादन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. 11 वाजेपासून तुम्ही लोक या ठिकाणी लाईन लागली आहे, लाईन. नेत्र तपासणीमध्ये अडचण पण होत आहे, मी समजू शकतो. आमच्या युवकांनी जवळपास 50च्या वर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केलेलं आहे. तो रक्तदान तुम्हाला जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा मला तुम्ही फोन करायचं, सविता पुरामला फोन करायचं, आमच्या कार्यकर्त्यांना फोन करायचं, आणि तो रक्त तुमच्या सेवेसाठी आपण देणार आहोत. आज जो रक्तदान केलं ज्या युवकांनी माझ्या जन्मदिवसाच्या उपलक्षमध्ये, तो रक्त वाया जाणार नाही. कॅन्सर पीडित आहे, सिकल सेल आहे, टीबी आहे, डिलिव्हरीच्या वेळेची महिला आहे, त्यांना तो रक्त लागते. ऍक्सिडेंट झालेल्या मुला मुलींचा असेल त्यांना सुद्धा तो रक्त लागतो, आणि त्याच्यामुळे तो रक्ताचा साठा आपण दरवर्षी माझ्या जन्माच्या दिवशी आपण तो जमा करतो. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, हा तुमचाच रक्त जमा करून मी तुमच्याच लोकांना देतो. आणि त्याच्यामुळे मी एवढं काय करून राहिलो याचा मला अजिबात गर्व नाही आहे, अजिबात मला त्याचा काही वाटत नाही आहे. कारण हे मी वयाच्या 20व्या वर्षापासून करतो. तुम्हाला कोणालाच माहित नसेल, तुम्ही खाली बसलेल्यापैकी किंवा ऐकणाऱ्यापैकी 1994 मध्ये तुम्हाला माहितही नाही ना, मलाही माहित नव्हतं का हा रिझर्वेशन होणार आहे, आदिवासीसाठी रिझर्वेशन होणार आहे म्हणून मला माहितच नव्हता. मी आमदार होणार आहो हेही मला माहित नव्हता.
पण इकडे कलाकार बसले आहेत वीरेंद्र अंजनकर गुरुजी यांच्या 1994 पासून माझ्यावर डोळा होता, पण मालेच माहित नव्हता का हे माले काऊन पाहून राहिले. यायले मी माहित होता का नाही तर माहित नाही, पण नेहमी माझ्या विषयी हे चर्चा करायचे. हा पोरगा कडपात नसे याले गोहून मध्ये आणा. मी गोहूनच्या बाहेर होतो, गोहूनच्या बाहेर येतात त्याला खोंड्या म्हणतात. मी गोहूनच्या बाहेर होतो हे नेहमी अंजनकर सर म्हणत होते, दुसऱ्याला सांगत होते, मला नाही सांगत होते. अबे ह्या पोराला काही समजवा रे, अबे याले गोहनात आणा, गोहनात. या पोरामध्ये मला काहीतरी दिसते, हा काहीतरी करू शकते. कारण यांना माहित होता रेकॉर्ड कोणी करू नका. आदिवासीवर जेव्हा अन्याय झाला होता त्यावेळेस भंडारा जिल्हा होता आणि त्यावेळेस आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह भंडारा आणि नागपूरमध्ये झाले पाहिजे. माझी मुलगी माझा मुलगा शिकला पाहिजे म्हणून मोर्चा झाला. त्याच्यावर मनमानी मार मारला आम्हाला. ते 32 हॉस्टेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आले. आज हजारो पोरं शिकून राहिले. आज हजारो. माहितही नव्हता आमदार व्हायचा आहे, पण इकडे माहित होता. आणि त्याच्यामुळे एक तुम्हाला माझी कडकडीची विनंती आहे, सगळ्यांनी सांगितलं विजय भाऊ शिवणकर पासून तर हनुमंत वट्टी पासून तर माननीय अंजनकर सरांपर्यंत एक भाषण बाकी आहे. एक भाषण बाकी आहे. माझ्या भाषण झाल्यानंतर कोणी जाऊ नका. आपल्याला चष्मा पण वाटप करायचे आहे. शेवटपर्यंतच्या व्यक्तीला जोपर्यंत चष्मा मिळणार नाही, मी अंजनकर सरांना सांगत होतो, सर आपण 2000च्या जवळपास लोकांना या ठिकाणी चष्मा वाटप करणार. जवळपास 2-2.5 हजार ह्या ठिकाणी आलेले माझ्या माता भगिनी आहेत. मी बिना जेवल्याशिवाय उपवासी मी घरी पाठवणार नाही. कारण हा वाढदिवस मला आमदार व्हायचा आहे म्हणून तयार केलेला नाही, तर निदान गेल्या अनेक वर्षापासून आपण काम करत आहोत आणि त्याच्यामुळे कार्यरत हा सतत हा चालत राहावा हा माझा ध्यास आहे. आणि म्हणून आज मला आनंद झाला. अनेकांनी पाहिलं असेल, अनेकांना वाटलं असेल की संजय पुराम आमदार नसताना एवढा जलवा. हा काहो कसा, हा कायचा कमाल होय. हा पैसेचा कमाल नाही आहे, हा तुमच्या प्रेमाचा कमाल आहे. पैसे तो कोई भी कमा सकता है, प्रेम कौन कमाएगा. प्रेम कोणी पैसे कमवते. आणि त्याच्यामुळे आपला जो प्रेम आहे, जसं सरांनी सांगितलं आहे अंजनकर सरांनी, ही गोष्ट खरी आहे. मी माझी तारीफ माझ्या तोंडाला करत नाही, मला चांगला बी नाही वाटेल. पण मला भेटायला आलेली बाई असेल, मला भेटायला आलेला माणूस असेल, अडचणीत सापडलेला व्यक्ती असेल, त्यांनी जर मला मागितलं, समजा त्यांना जास्त मागलं असेल, पण माझ्या अवकातीच्या हिसाबानं फुल नाही, मी फुलाची पाकळी देतो, त्याने पुराड्यातून मी खाली हाताना वापस पाठवतच नाही. कधीच नाही पाठवत. तुम्ही पेपर वाचत असाल की माझून काय करत आहात, कधीच नाही. मला डुप्लिकेट काम जमत नाही. देखासेकी मी करत नाही. त्यांना जमवलं म्हणून मी बी जमवीन असं आपल्याला जमे नाही. कारण पैदाशीच गुण तसे आहे. राजकारणामध्ये लोक अप्पट कपट धूर्त दुनियाभरचे सुरत राहते. माझ्या गुरुनी अंजनकर सरने सांगितलं, संजय तू जसा आहेस तसाच राह. तू भडभडे आहेस, तुझ्या मनात काही पटत नाही, पचत नाही, तू सांगून देतेस. एका दिवशी तुझ्या मौत कोणती आहे ते बी तू सांगून देशील. मी नेहमी आमच्या घरी आम्ही जेव्हा चर्चा करतो तुमच्या संदर्भात, बघा एक तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगू शकतो, आज प्रामाणिकपणे लोक पदावर असल्यावर जसे नाटक करतात दुनियाभरचे. संगीताताई बरोबर आहे. हम पद पर रहे या ना रहे, हम आपके साथ, पूरा परिवार सदैव आपके साथ रहेगा. अरे पद येत राहते जात राहते, हे काही परमानंट नाही आहेत. एक ना एक दिवस प्रत्येकाला माझी व्हावं लागणार आहे.
परंतु पक्षाने दिलेली जबाबदारी, संघटनेने दिलेली जबाबदारी आणि मी ज्या पदावर आहो त्या पदाला पण न्याय देता आला पाहिजे, नाही तर मोठी आपत होते. नो नॉलेज विदाउट कॉलेज. नवीन आमदार झालो, मुंबईला गेलो, सचिवासमोर उभा झालो, त्याला सांगितलं ठासगड बनाना है, कुआ ढास बनाना है, रोड बनाना है, यस सर यस सर यस सर, कचारगड बनाना है, यस सर म्हणाले तो थकला नाही. सेक्रेटरी मला वाटला हा करल बापा, 5 वर्ष झाले त्यांना केलंच नाही, एवढे मुजोर राहतात सेक्रेटरी, म्हणून त्याच्यापेक्षा दिमाग आपल्याला जास्त पाहिजे, नाहीतर नो नॉलेज विदाउट कॉलेज. तू तो मरशील पण जनतेने मारशील. आणि त्याच्यामुळे तुमचा नेतृत्व करणारा व्यक्ती कसा असावा, वेळे प्रसंगी मग हातपाय चालवणारा बी असावा. मी तसा करतो, तुम्हाला माहित नसे, मला गुरुजीना बी गाडी दिलं ना, घरवालीना बी गाडी दिलं, असा कायदा केला शेकलोय का जनाले. कधी कधी करावा लागते. अमिताभ बच्चन हमेशा आपल्या भाषणात सांगतात, दुनिया को अगर सीधा रखना है तो उल्टा हाथ का इस्तेमाल करना पड़ता है. खूपदा असा विचार येते की याले बेकार म्हणलो का, माणूस मग पस्तवते, बेकार गरम केलो का याले, पण कराल का. एका बाजूला 2.5 लाख या विधानसभेची जनता आणि दुसऱ्या बाजूला 2000 कर्मचारी. विचार करा तुम्ही. मी 2000 कर्मचाऱ्याची ऐकू, तहसीलदारची ऐकू, ठाणेदारची ऐकू का पटवारीची ऐकू की तुमची ऐकू. मी तुमची ऐकल्या पाहिजे. तुमच्या भरोश्यावर मी डिंग मारतो, तुमच्या भरोश्यावर मी तुमची ऐकल्या पाहिजे. आणि म्हणून कधी कधी माझ्या हातून असं होते. काही लोक विचारतात, सडू भाऊ गडबड सडबड करते हो, का करू, जवान आहो. जवानामध्ये कमी जास्त होत राहते, एकदमच मुलगा राहतो तर हातपाय थंड झाले राहते. पण सध्या आपण काळजी करू नका. मी 50 वर्ष पूर्ण तुमच्या समोर करत आहे. अर्धा गुडघा झालो, 50 पूर्ण झाले. आता जास्त फरफडू सका नाही, संविधानाला माहित आहे. आणि त्याच्यामुळे आज मला पूर्ण विश्वास आहे. मी जेव्हा एंट्री केली, जेव्हा गाडीच्या खाली उतरलो, पुरा गर्रा बकेडा माझ्या आजूबाजू झाला. गर्रा बकेडा पुरा. मी घडीभर दिसतच नव्हतो. मला घडीभर जसा पंकज भाऊ म्हणलं ना तसा झाल्यासारखा लागला. परंतु हे अर्ध्या हरकांडानं पिवळे व्हायचं नाही आहे. कोणी चढवलं म्हणून चढवायचं नाही आहे, किंवा कोणी सांगलं भावी मंत्री भावी आमदार अशा चक्करमध्ये काही लोक बर्बाद झाले आहेत. मी त्या लफड्यामध्ये राहत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो, कामावर विश्वास ठेवतो. आणि म्हणून विजय भाऊ शिवणकरने आपल्या भाषणामध्ये एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगितलं, मी आमदारकी माझ्या गेल्यानंतर, मी हारल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या सेवेला निघालो. मी तुमचा माजी आमदार आहे हे तुम्हाला भासू दिलो का सांगा बरं. तुम्हाला कधी वाटलं मी माझी आहे? मी तसा वागलोच नाही. करंट नसे, त्यापेक्षा 12,000 व्होल्टेजचा करंट त्या संजय पुरामले आहे. मेहरबानी तुमची आहे, मेहरबानी तुमची आहे. एवढा जो करंट मला आहे ना, हे मेहरबानी तुमची आहे. हा करंट तसाच ठेवा. मी तुम्हाला वचन देतो, तुम्हाला भरोसा देतो, 19 ते 24च्या काळामध्ये जे काम होऊ शकले नाही, मग कचारगडचा विकास असेल, कुवा ढास नाल्याचा प्रकल्प असेल, ठासगड आपला हाजराफालचा विषय असेल, आमचे छोटे मोठे मध्यम प्रकल्प असतील, मला माहित आहे. बाबा लिलारे मला नेहमी फोन करते, आमदार साहेब हमारे गाव को रोड देखो. तिकडे ढंडारी मुरगुडला आपण रोड बनवला, सगळ्याला माहित आहे. इकडे खोलगडकडचे गौरी बिसेल वगैरे मला फोन करते, आमदार साहेब मेरा पुलिया बनाव. एक विनंती आहे माझी तुम्हाला, तुम्ही मला का समजून फोन करता का? मी आमदार बी नसो ना काहीच नसो, तरी तुम्ही डायरेक्ट मला फोन करता. तुम्ही समजता का मला कधी कधी मोठा विचार येते, बेटा लगन करे सकाराम, मजा मारे तुकाराम.
आज अशी परिस्थिती आली आहे का ज्याच्याकडे जनता जावायला पाहिजे त्याच्याकडे जाऊन नाही राहिली. मी खुद परेशान आहो आणि याच्या करंट आमदार परेशान आहे. तो असा भाषणात म्हणते डायरेक्ट संजय पुराम आमदार आहे का मी आमदार आहो असं बोलते तो. आणि त्याच्यामुळे आज माझी वाढदिवसाच्या निमित्ताने हात जोडून तुम्हाला कडकडीची विनंती आहे. मी जो काही करतो रिअल करतो. जो काही माझ्यातून घडते तो कोणी सांगते म्हणून नाही घडेल, तो ऑटोमॅटिक घडते ऑटोमॅटिक. मी कोणाच्या विरोधातही जात नाही आणि माझ्या विरोधात कोणी गेला तर मी त्याला काही करावी नाही.